काय गेल्या 40 दिवसापासून आदिवासी विकास भवनाच्या समोर रोजंदारी कर्मचारी आंदोलनासाठी बसलेले आहेत। दरम्यानच्या कालखंडामध्ये ऊन वारा पाऊस सर्व हे सहन करत असतानाही कोणताही लोकप्रतिनिधी या ठिकाणी इथपर्यंत आलेत, पण त्यांच्यापासूनही कोणत्या प्रकारचा न्याय मात्र या सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही। आमची रास्त मागणी आहे की हे जे काही ठेकेदार पद्धती आलेली आहे, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जी का भरती आहे, ही भरती याचा जो जी आर काढला तो जी आर रद्द झाला पाहिजे। खरं तर गेल्या 40 दिवसापूर्वी आम्ही महोदय राज्यपालांची भेट घेतली आणि राज्यपालांना असं सांगितलं की तुम्ही जो हा का जी आर काढलाय, सरकारने जो काय जी आर काढला कॉन्ट्रॅक्टची पद्धतीने शिक्षक भरण्याचा, त्यावेळेस आम्ही राज्यपालांना असं सांगितलं की कॉर्पोरेशनच्या स्कूल आहेत, जिल्हा परिषदेच्या स्कूल आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्कूल आहेत, या सर्व ठिकाणी अधिकृत भरती केली जाते आणि जिथे रोजंदारीचा प्रश्न रोजंदारी पद्धतीने शिक्षक भरले जात नाही, पण एकमेव फक्त आदिवासी विकास भवनच का की ज्या ठिकाणी रोजंदारी पद्धतीने आपण शिक्षक भरती करतात। आमच्यावर काही प्रयोग करता की काय? जसे अनेक प्रयोग आदिवासींवर होतात तसा हा प्रयोग आहे की काय? आणि याच्यामुळे सर्वात मोठा तोटा आमच्या आदिवासी समाजाला हा आहे की एकदा जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने या ठिकाणी जर समजा भरती झाली तर आमचं जे आरक्षण आहे ते आरक्षणच पूर्णतः धोक्यात येणार आहे। एकीकडे आम्ही पेसाची मागणी करतोय, पेसावरती मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं, त्याचंही आम्हाला अद्यापर्यंत न्याय मिळालेला नाही आणि पुन्हा हा नवीन फंडा आमच्यासाठी काढला, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या या ठिकाणी आरक्षणासाठी एक बाधा निर्माण होणार आहे। खरं तर आता 40 दिवसापासून विद्यार्थी शिक्षकांविना आहेत, त्यांना चांगल्या प्रकारचा आहारही त्या ठिकाणी भेटत नाही, सुरक्षितता नाही आहेत, अनेक ठिकाणी अनेक प्रकार झाले आहेत, अगदी लैंगिक अत्याचाराचे प्रकारही अकोल्यामध्ये घडले आहेत, आपल्या सर्वांना माहीत आहे। इकडे सटाण्यामध्ये 2 मुलं रात्रीभरातून तिथून निघून गेले, ते सकाळी दुपारी दुसऱ्या दिवशी 3-4 वाजेला ते सापडले, असे जे प्रकार सुरू आहेत। याच्या व्यतिरिक्त अशा अनेक घटना घडत आहेत, त्याच्यावरती इथं कोणाचंही लक्ष नाही आणि मग आम्हाला म्हणायचं की हे जे काही जी आर आहे, जी आर रद्द झाला पाहिजे आणि आमची जी काही मागच्या प्रमाणे आम्हाला जे काही आदेश होते रोजंदारीचे आदेश, तशा प्रकारचे आदेश आम्हाला या ठिकाणी मिळावेत। आता काहींना यांना छेद देण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे फंडे निर्माण केले, त्यातला सर्वात महत्त्वाचा की यांना काही लोकांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आदेश दिलेत, पण त्याच्यावर लिहिले अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात, म्हणजे आम्हाला फसवतो की काय किंवा आदिवासींना कळत नाही की काय, अशा प्रकारचं या ठिकाणी सुरू आहे। काल परवा पुन्हा बायोस्रोतच्या द्वारे काही बांधवांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही रुजू व्हा, तुम्हाला अशा प्रकारचा आदेश आहे, तो आदेशही तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि तो कुणीही स्वीकारला नाही। साधारणतः 350 बांधवांना आदेश दिलेत बायोस्रोतने संस्थेच्या मार्फत आणि ते आदेश दिल्यानंतर आमचं कोणी बी स्वीकारलं नाही आणि याचं सर्वांचं एक ठाम मत आहे की आम्ही कोणी ते स्वीकार नाही जोपर्यंत हा जी आर रद्द होणार नाही। पुढची भूमिका काय आपल्याला? आता या ठिकाणी नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याच्या बाहेर नगर जिल्हा आहेत, इकडचा धुळे जिल्हा आहे, या सर्व ठिकाणच्या ज्या संघटना, विविध संघटना ज्या काम करतात, सर्व संघटनेचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक 40 वर्षातही कोणी जर याच्यावर निर्णय होत नाही तर मग सर्व संघटना या ठिकाणी एकवटलेल्या आहेत। संघटनाच नाही तर लोकप्रतिनिधींना, सर्व लोकप्रतिनिधींना भेट घेतली, आमदार बोरसे साहेबांची भेट झाली, लामटे साहेबांची भेट झाली आहे, नितीन पवारांची भेट झाली, झिरवळ साहेबांची यापूर्वी अनेक वेळा भेट झालीच आहे, खोसकर साहेबांची भेट झाली आणि जे स्थानिक नगरसेवक आहेत, इथल्या रंजनाताई भानसे मॅडम आहेत, माजी महापौर, या सर्व या परिसरात जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, या विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींची भेट झाली आणि त्यांचंही या ठिकाणी सपोर्ट या सर्व मोर्चाला आहे। आम्ही सर्व संघटना मिळून या ठिकाणी एक दिलाने या ठिकाणी काम करणार आहोत, कारण आम्हाला न्याय हवा आहे। हे जे आंदोलन आहे हे उलगलान जन आक्रोश मोर्चाच्या नावाने हे आंदोलन होणार आहे। इथे पालघर, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर जळगाव, नगर, नाशिक या सर्व ठिकाणचे बांधव ज्याप्रमाणे मागच्या वेळेस आम्ही मोर्चा या ठिकाणी काढला होता, त्याच्यापेक्षाही भव्य मोर्चा आम्हाला या ठिकाणी काढण्याची आवश्यकता आहे, कारण त्याच्याशिवाय पर्याय राहिला नाही। मागच्या वेळेसही आम्हाला फसवलं गेलेलं आहे, जरी आमचा पेसाच्या संदर्भात मोर्चा होता, याच्यामध्ये पेसा हा पण मुद्दा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे, आमचे विविध घेतलेले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सरकारला हे सांगणं आहे की आमच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षक भरणार आहे त्याच्यावरती कंट्रोल कुणाचं राहणार आहे, शासनाचं राहणार आहे की त्या ठेकेदाराचं राहणार आहे? कारण आणि किती वाजता राहणार आमचा मोर्चा? येत्या 25 तारखेला सोमवारी मोर्चा राहणार, तो तपोवनामधून निघणार आहे आणि त्याचा मार्ग आम्ही या ठिकाणी निश्चित केला आहे, पंचवटी, तपोवन, पंचवटी आणि मधला मार्ग तो या ठिकाणी आदिवासी विकास भवनच्या मोर्चा